आज श्रीमंत म्हणून आपण पाहतोय ते खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलं आमचे सर्व पाहुणे मंडळी जी आहे हळूहळू का होईना सर्व VIP डायझवर येत आहेत आणि बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी हे सर्व पाहुणे शेवटपर्यंत आपल्या सोबत या स्पर्धेमध्ये थांबणार आहेत. मित्रांनो, शतरक्षण लावला जात आहे स्वरास्फोट कवाड संघाच्या माध्यमातून. निमेश शेलार याच्या माध्यमातून दोन बंधू एकत्र खेळताना खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळतात. निकलेश आणि निमेश हे दोन बंधू आहेत, ब्रदर्स आहेत आणि चांगली सुरुवात इथे आपण पाहतोय. चौकाराने आगाज केला, इनिंगला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या 4 धावा त्याच्या बॅटनं लागल्या आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलं. यावेळी शतरक्षक ठेवण्यात आलेला आहे. रनाची संधी होती, थोडंसं रॉंग एंड थ्रो पाहायला मिळालं. त्याचं कारण 1 धाव कंप्लीट आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विकासजी निकम साहेब यांच्या माहिती करता जो खेळाडू आता स्ट्राईकवर आहे त्या खेळाडूने सकाळपासून षटकारांची आतिषबाजी केलेली आहे आणि तब्बल 108 धावा कुटलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये आणि लगभग 3 ते 4 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. निकलेश शेलारचं अतिशय चांगला उच्च क्रिकेट पाहायला मिळाला. किरण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर बॅटर हिटमॅन, एक जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला हा खेळाडू. पूर्णपणे आज मिठपाडा या परिसरातील सर्व क्रिकेट रसिक इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर कवाडचे देखील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महत्त्वाचं शेवटचा फायनल मॅच तुम्ही पाहतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 या स्पर्धेचं फायनल मॅच पाहताय. ओ बिग हिट करायचं होतं. उजव्याचा जोरदार अपील होत आहे. एक नव्हे तर 11चे 11 खेळाडू अपील जोरदार करताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र अंपायर्स बाय जज पंचांनी बघितलं, पारखलं आणि त्यानंतर त्यांचं उत्तर आलं की नॉट आउट. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळते. किरणच्या माध्यमातून महत्त्वाचा हा पॉवर प्लेचं षटक टाकत आहे कारण की 3 षटकांचा हा फायनल मॅच आपण पाहतोय. किरण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं. मागच्या 3 मॅचमध्ये हिरो, या मॅचमध्ये सध्या तरी खाता खोलता आलं नाहीये निकलेश शेलारला. शांतता असंही म्हटलं जातं की वादळ येण्यापूर्वी जी शांतता असते ती शांतता ठेवली आहे की काय, वादळ येणं बाकी आहे. पाहूया तिसरा चेंडू पाठवेल का सीमेच्या बाहेर. पाहुणे देखील षटकार चौकार बघण्याकरिताच बसलेले आहेत. मग ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये 108 धावा बनवल्या त्या खेळाडूला अजून बॅटला चेंडू लागलेला नाहीये. संघर्षानंतर पाठवलं सीमेच्या बाहेर, येतोय चौकार. किरण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू क्रमांक 6 शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचं. लुजनर चेंडू, शतरक्षक आहे
आणि इथे मिळालाय महत्वाच्या मॅच मध्ये निकलेश शेलारचा विकेट. स्वस्तामध्ये आउट होते फलंदाज निकलेश. मात्र या मॅच मध्ये 100चा स्ट्राईक रेट म्हणजे 4 चेंडू 4 धावा बनवल्या फक्त संघासाठी. आता कोंबरपाडा एक्सप्रेस बॅटिंग करण्याकरता क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये बुद्धार जातोय. बुद्धारला चांगली फलंदाजी करावी लागेल. 3 षटकाचा सामना 40+ टार्गेट खूप चांगला राहील कारण की हवा फार वेगाने वाहत आहे. हवेचा फायदा घ्यायचा असेल तर बॅटिंग चांगली करावी लागेल. बुद्धार्थ मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण सीझन हा खेळाडू भरपूर चर्चेमध्ये राहिलं. बुद्धार्थ गोलीचा वेग प्रमाण फार आहे त्याच्याकडे. मात्र आता फलंदाजी करण्याची जिम्मेदारी वाढली आहे. मात्र एक अनुभवी क्रिकेटर ज्याने कवाड गावाचं नाव आपल्या क्रिकेटच्या जोरावर उंच आणलं सतीश आलाय षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. टीमचे कॅप्टन आहे. कॅप्टन 100% देईल का पाहूया आपण. एका कॅप्टनने निराश केलं निकलेश शेलारने महत्त्वाच्या मॅचमध्ये. मात्र सतीश कोणत्या प्रकारची गोलंदाजी करते पाहूया. लेफ्ट आर्म गोलंदाज VIP डायझेन करून समोर तगडा फलंदाज आहे निमेश. अतिशय क्लासिकल ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या 10 धावा धावपलकावर. विकी पाटील मॅचचा आनंद घेताना VIP डायझवरून गायकवाड साहेब एन्जॉय करतात या स्पर्धेला. निकम साहेब देखील त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच मिस्ते असतो आणि त्यांना आपण पाहतो या टी मॉनिटरवर. तांबे साहेब देखील हसतायत कारण की शेवटचा मॅच आहे. कोण जिंकेल. जिंकला तर आपला बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन जिंकेल आणि बुद्ध समाज जिंकेल. सर्वांवर प्रेम असणारा हा क्रिकेट खेळीमेळीचं वातावरण आहे. आणि भीम सैनिक जे आहेत ते खऱ्या अर्थाने खेळतात असं म्हणूया आपण. सतीश लेग स्टंपचा चेंडू साईडला उडवला. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे पाहत राहील. चेंडू निघून गेला सीमा पार. येतोय मॅक्सिमम 6. आवाज उठाने वालों का लिखा जाता है. षटकाराने आता धावफलकावर आपण पाहतोय 16 धावा लागलेल्या आहेत. बुद्धारच्या बॅटमधून येणारा हा मॅक्सिमम 6 तुम्हाला पाहायला मिळतोय. सतीशच्या अगेन्स्ट या प्रकारची फलंदाजी आक्रमण सुरू केलं असं म्हणूया आपण. टीम संघर्ष करत होती पहिल्या षटकामध्ये. आता संघर्षानंतर हा षटकार आलाय. न्यू संघर्ष मिटपाडा संघाच्या माध्यमातून. अजून एक धमाका करायचा होता. आउजेचा अपील झाला तर इम्पॅक्ट स्टंप बघितलं हलकसं एस्ट्यांच्या वरतून जात होतं. लेग बाय हॅलो हॅलो पहा लगेचच कमबॅक इथे पाहायला मिळाला. षटकारानंतर धावसंख्या 17 धावा इथे तुम्हाला पाहायला मिळते. 18 झालेले आहेत. गोलंदाज सतीश अनुभवी क्रिकेटर आहे. भरपूर अनुभव आणि भरपूर क्रिकेट खेळला आहे. जास्त आपण बघितलं आहे कवाड संघातून त्याला खेळता नेहमी बघितलं आहे. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या सरळ हातामध्ये चेंडू गेलाय. विकी आहे
इथे पहिला विकेट नव्हतं, दुसरा विकेट देखील सतीशने घेतलाय. क्या बात आहे. Exclusive. टीमकडे चांगली फलंदाजी आहे. उदाहरणार्थ कवाड टीम संघाने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत आणि एका बाजूला विचार केला तर धावा देखील चांगल्या आहे सुभाष धुमाल. असं नाही की धावा झाले नाहीये. शेवटचा षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकाचा खेळ आहे. एक मजबूत काठी की गेंदबाज अब गेंदबाजी करेंगे. निलेश आलाय. निलेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. बुद्धार्थला समोर खेळायचं होतं, बॅटवर आला नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू गेलाय. वाईटच्या इशाराबंदाच्या माध्यमातून सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमच्या आधारस्तंभ विकाजी निकम साहेब सध्या व्यासपीठावर आपण पाहतो मॅचचा आनंद घेत आहेत. LPG गायकवाड देखील त्यांच्या सोबत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा चेंडू आपण पाहतो या अडवला गेलाय, मात्र धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. ओव्हर थ्रो होता आहे आणि दुसरं धाव देखील कंप्लीट. आता धावा बॅटनं आल्यात की पॅटनं? यस, 22च्या धावा आलेल्या आहेत. रवी चव्हाण साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. प्रकाशजी गायकवाड, संदीप जिवानी हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. महबूब भाई, बादशाहबाई इथे उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रकाशजी गायकवाड सोबत आहेत. सर्व पाहुण्यांना आपण पाहतोय टी व्ही मॉनिटरवर मॅचचा आनंद घेताना, एन्जॉय करताना. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये आणि भीमरचा इशारा आलाय, म्हणजेच पुढील चेंडू फ्रीट आहे. उघडा डोळे नीट, कारण की पुढील चेंडू फ्रीट आहे. पुढच्या फ्रीट चेंडूला बघण्याकरिता आता प्रेक्षक उत्सुक आहेत, कारण की मोठा फटका येईल का हा फार महत्त्वाचा विषय आहे. धावा झालेल्या आहेत 23 धावा धावफलकावर. 23 रन, 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम मीटपाड़ा. गोलंदाज निलेश. फार महत्त्वाचा चेंडू आहे या मॅचचं, कारण की फ्रीट चेंडू आहे. फ्रीटच्या चेंडूला अगदी डॉट केलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे कवाड संघाची. आपल्या टीव्ही मॉनिटरवर आपण नक्कीच पाहणार आहोत. भगवा ध्वज जो आहे इथे दाखवला जात आहे. शिवाजी महाराजांचा हा ध्वज आपल्याला पाहायला मिळत आहे. समोर खेळलाय, इथे पहा विकेट मिळालाय. फलंदाज बाद झालाय. महेंद्र बॅक टू डगआउट. मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजेच निलेश. उप अभियंता भिवंडी मनपा LPG गायकवाड साहेब आहेत या मुख्य व्यासपीठावर. रवींद्र R चव्हाण अध्यक्ष VN ग्रुप आपण पाहतोय या व्यासपीठावर उपस्थित आहेत. लक्ष्मण गायकवाड साहेब आहेत. भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई इथे उपस्थित आहेत. समोर केलंय, उडवलंय, पाठवला चेंडू सीमा पार. एक मारा, लेकिन सॉलिड मारा चेंडू सीमा पार. षटकार.
या फटक्यांसाठीच जाणला जात आहे या खेळाडूला. बुद्धार त्याच्या बॅटमधून येणारा हा षटकार. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे 29 धावा. अगदी चांगलं सूत्रसंचलन आपण सर्वांपर्यंत आपला पोहोचवलेला आहे आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण आहोत. तर आपण नक्कीच पाहुण्याचे स्वागत आणि सन्मान आपण नक्कीच करायचे VIP डाईजवर. चला टीम मीटिंग आपण कमी करायची आहे. मिटपाडा टीम संघाने आपलं शतरक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. हमेशा कहते सिद्दीक भाबे सर, इचारण जिंदगी संपली, आवर बोंबील आणली तवर सुकट संपली. आप चर्चा नहीं कर सकते. बिल्कुल निकम साहब ने काफ़ी खर्चा किया इस टूर्नामेंट के लिए. संदेश पाटील, आपण वेळेअभावी पुढे मान्यवरांचा आपण सत्कार घेऊया. पहिली मॅच चालू करून त्याच्यानंतर सत्कार मॅच ऑन करायची आहे. मॅच चालू करा, आपण मॅच चालू करा. सलामीचे फलंदाज देखील मध्ये जायचं आहे आणि एका बाजूला आपण सत्कार सन्मान, शाही सन्मान आपण नक्कीच करणार आहोत. मात्र मॅच फार महत्त्वाचा आहे, फायनलचा मॅच आहे. हे पाहू शकता टीम मीटिंग चर्चा झाल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या जागेवर जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कोणता संघ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024 या स्पर्धेवर आपलं नाव कोरेल येणाऱ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला नक्कीच कळेल. दोन्ही फलंदाज पूर्ण तयारीमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेले आहेत. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आणि गायत्री नगरचे आधारस्तंभ माजी सभागृह नेते विद्यमान नगरसेवक भिवंडी मनपा यांच्या शुभास्ते उद्घाटन सोहळा आपण इथे संपन्न केला होता. विकासजी निकम साहेब यांची उपस्थिती सकाळी देखील होती. आता संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी देखील ते उपस्थित राहिलेले आहेत. रामशेठ पाटील माजी नगरसेवक भिवंडी मनपा हे देखील उपस्थित होते सकाळच्या क्षेत्रामध्ये. प्रकाशजी तांबे साहेब देखील होते या उद्घाटन सोहळ्यामध्ये. आणि सर्वचे सर्व आज दुपारी आपण जर बघितलं शुद्धोधन जाधव साहेब डोळेगावची एक मोठी हस्ती देखील इथे उपस्थित होती. अध्यक्ष भिवंडी वाडा असोसिएशन बुद्धिस्ट क्रिकेट सन्माननीय रितेश जाधव देखील उपस्थित होते. उमेशजी सोनाने साहेब आणि विकी पाटील देखील या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने या सर्वांनी या स्पर्धेला छान लावण्याचं काम केलेलं आहे. APL झाला होता मित्रांनो. त्या APL मध्ये निकम साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की माझ्या नावाची देखील एक स्पर्धा आमचे गायत्री नगरचे जे रहिवासी आहेत ते नक्कीच ठेवणार आहेत. त्या स्पर्धेमध्ये तुला देखील यायचं आहे. खऱ्या अर्थाने साहेबांनी अगोदरच सांगितलं होतं, मात्र ती संधी आम्हाला त्यांच्या माध्यमातूनच मिळाली असंच मी म्हणून जाहीर करतो. तर जाऊया फायनल मॅच. डिफेन्स करायच्या आहेत धावा 31 धावा.
इथून करेल का मिटपाडा टीम? सलामीची जोडी खेळपट्टीवर विकी आणि किरण ही जोडी आलेली आहे आणि निकलेश शेलार आजचा हिरो पहिली गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता आहे. राऊंड द विकेट पहिला चेंडू फसला गेलाय. विकेट मिळेल का? रोहित होता तिथे मात्र बुद्धार्थने अतिशय सुंदर अशी झेल पकडली आहे आणि पहिली सफलता मिळाली आहे इथे मिटपाडा टीम संघाला. आउट द फलंदाज विकी, बैक टू डग आउट. बड़ी मछली जाल में फंसी हुई. क्या संगीत बजा रहे, एक से बढ़कर एक संगीत बजा रहे हमारे डीजे मैन, डीजे निखिल कवाड़. बड़ी मछली जाल में फंसी हुई. आपके सामने टारगेट क्या है? काफी इंपॉर्टेंट रहता है. आपके सामने 10 रनों के ऊपर रन बनाए फिर तो आपको शुरुआत अच्छी करनी है. आपको पहली गेंद पर एक सिंगल भी लेते तो फिर एक अच्छी शुरुआत मानी जा सकती थी, लेकिन ये गेंद कहीं ना कहीं बाहर मारने की कोशिश की थी विकी ने, लेकिन फंस गए उसमें. एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल निकलेश शेलार याच्या माध्यमातून. निकलेश शेलार टीमचा एक आधारस्तंभ आहे. संध्याकाळची वेळ चंद्र जो आहे आपल्या टीममध्ये दाखवला जात आहे. आमचे ऑपरेटर आमचे कॅमेरामॅन बाबूभाई. अजून एक चांगला चेंडू आहे. एक चेंडू विकेट तर दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळत आहे. वैभव नवीन फलंदाज आलाय खेळपट्टीवर. वैभवची वय असावी 17 ते 18. मात्र चांगला क्रिकेट खेळावा लागेल कारण की आपण फायनलचा मॅच खेळतोय. महत्त्वाच्या धावा बनवायचे. 31 धावांचा टार्गेट आहे समोर आणि डोळ्यासमोर जेव्हा टार्गेट असतो तेव्हा फक्त आणि फक्त चेंडूला सीमेच्या बाहेरच मारावा लागतोय. निकलेश समोर मारायचं होतं, फसलाय. गोलंदाज पोहोचला नाहीये. सेफ चेंडू लाईनी होता आहे. एक धाव कंप्लीट केली म्हणजे अगदी 3 चेंडू खेळावे लागले 1 धाव बनवण्याकरिता. संध्याकाळची वेळ आकाशामध्ये पक्षी झेप घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. घरट्याकडे जाताना आमचे कॅमेरामॅन देखील मूड बनवत आहेत. जे लाईव्ह पाहत आहेत ना त्यांचं मूड बनवत आहेत. सकाळपासून ही स्पर्धा 1 लाखाच्या वरती प्रेक्षकांनी बघितलेली आहे आणि शेवटच्या मोमेंटमधला आपण बघितलं तर लाईव्हच्या माध्यमातून 600 ते 700 अजूनही दर्शक जोडलेले आहेत कारण की फायनल मॅच आहे. निकलेश गोलंदाज, चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. चांगला चेंडू, सिंगिंग यॉर्कर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू सुटला गेलाय मात्र बॅकअपला आहे महेंद्र. मात्र 2 धावा कंप्लीट. या धावा फार महत्त्वाच्या असतात. या धावा जेव्हा थांबल्या जातात तेव्हा गोलंदाजाचा दबाव कमी होत असतो. आपल्याकडे फिल्डिंग चांगली असणं गरजेचं आहे. निकलेशचे वारंवार प्रयत्न आहेत की मी प्रत्येकी चेंडू डॉट करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण राहिले तर गोलंदाज नेहमी निराश होत असतो. समोर कंस्ट्रक्शन बिल्डिंगचं काम आहे ते देखील दाखवलं जात आहे. आमचे कॅमेरामॅन काही प्रेक्षक तिथून बघतायत. मॅचचा आनंद घेता. गॅपमध्ये चाललाय चेंडू. आता फक्त त्या खेळाडूला तो चेंडू आणण्याचाच काम करावा लागेल. चेंडू निघून गेला सीमा पार. येतोय चौकार. बाहेर आहे. लगेचच लेग बायचा इशारा केला आणि शेवटचा चेंडू एस्ट्रियाची धाव जी आहे इथे नोंदली जात आहे. धाव संख्या 8 धावा धावफलकावर लागलेली आहे. हे पाहू शकता आपण. आनंदजी गायकवाड यांना वी फॉर विक्ट्री ते दाखवत आहेत. मॅचला एन्जॉय करत आहेत. आमचे कॅमेरामॅन प्रत्येक व्यक्तीला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला सांगत आहेत. खऱ्या अर्थाने सर्वांनी भरपूर एन्जॉय केलं सकाळपासून. मात्र हे आपण पाहू शकता
अमित याला दाखवला जात आहे, जो एन्जॉय करतोय स्टँडमध्ये. प्रत्येकी व्यक्तीला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचं काम प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून. चला मॅचच्या दिशेने जाऊया. बुद्धार्थ आलेला आहे षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. शेवटचा हा सामना आजच्या दिवसातील. कोण बनेगा चॅम्पियन. या स्पर्धेचे जे आयोजक आहेत फार एन्जॉय करतात. सीमा रेखा या क्षेत्रामध्ये आमचे ऑलराऊंडर्स जे आहेत त्यांना दाखवला जात आहे. स्विंगिंग यॉर्कट मात्र वाईट ऑफ स्टंपची जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू गेलेला आहे. तर एक्स्ट्रा धाव मिळतीये. धावा झालेल्या आहे धावपलकावर 9 धावा. नेक टू नेक फाईट बॅक करायचं असेल तर एकच फक्त षटका ठोकायचं आहे. मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक होऊ शकतो कवा टीम संघाचा. आजच्या दिवसाचा कोणता संघ चॅम्पियन आहे ते दाखवलं जाईल. मात्र इथे स्विच इट खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओ 1-2 का 4. चेंडू चालत सीमेच्या बाहेर येतोय चौकार. मूड आहे ज्याने 2 चौकार आतापर्यंत लगवल्यात. किरण ऑन फायर आहे. हा चेंडू इम्पॅक्ट स्टंप लेग स्टंपच्या बाहेर आहे. जोरदार अपील झाली होती. अंपायर्स बेंच जज बघितलं पारखलं आणि सांगितलं की चेंडू हा लेग स्टंपच्या बाहेर जात होता. पायावर अडलं होतं चेंडू. अगदी चांगला निर्णय दिला पंचाने. बाल बचे असं म्हटलं जात आहे क्रिकेटमध्ये. धावा झालेल्या आहे धावफलकावर 14 धावा 14. एक विकेट जरी गमवला मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये टीम आहे स्वरास्पोर्ट कवा टीम. आज अगदी 3 दिवसानंतर हवा जी आहे थंडगार सुटली गेली आहे. 3 दिवस तापमान फार मोठं होतं. आज थोडंसं कमी आहे कारण की निकम साहेबांची स्पर्धा आहे. गोलंदाज बुद्धार्थ राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉंग रन अपने समोर फलंदाज वैभव जो सध्या 1 धाव बनवून टीमसाठी खेळत आहे खेळपट्टीवर. फार महत्वाचा हा षटक आहे. हाफ स्टंपचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आल्या. चेंडूपर्यंत झाली आहे चुकी. चेंडू निघून गेलाय. महत्वाच्या मॅच मध्ये सीमा पार येतोय चौकार. कोशिश मत करना हरगिज. संघावर मात्र किस्मत जिसकी है साथ उसी को मिलता है. बुद्धार्थने डॉट केला. बुद्धार्थ विचार करत असेल की माझा 2 चौकार जाण्यासारखे नव्हते. जर अडले असते तर दबाव झाला असता. बुद्धार्थने गोलंदाजी चांगली केली आहे. फिल्डिंग कुठेतरी थोडीशी कमी पडली आहे. महेंद्रने 1 चौकार सोडला. त्यानंतर आपण बघितलं निमेशने चौकार सोडलं. धावा 18 झालेल्या आहेत. 8 चेंडू 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. फार महत्वाचे 2 धावा बाकी आहेत. 2 चेंडू महत्वाचे आहे. जोरदार अपील झाली आहे. लेग बायचा इशारा बंधनच्या माध्यमातून वैभवचे प्रयत्न सुरू झाले आहेत मैदानामध्ये. हा चेंडू जर डॉट आला ना सुभाष धुमाल मॅच रंगेल. गरम होईल मॅच. 7 चेंडू 12 धावा. 7-12 प्रत्येकाला हवा असणारा. कारण की आत्ताच्या जमान्यामध्ये पोरगी बघायला गेली तर विचारतात जागा जमीन किती आहे. 7-12 प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. 7-12 इक्वेशन आलेला आहे आणि इक्वेशन कोणत्या प्रकारे पूर्ण होईल येणाऱ्या काही क्षणामध्येच कळेल. विजय चंदने याला दाखवला जात आहे. आनंद घेतोय समोरच्या स्टँडमध्ये एन्जॉय करताना. विजयचं सपोर्ट आज खऱ्या अर्थाने दोन्ही संघांना असेल कारण की दोन्ही संघांवर त्याचं भरपूर प्रेम आहे. बुद्धार्थ गोलंदाज. महत्वाचा चेंडू आहे. महत्वाचा चेंडूला पाठवलाय तारा मंडल मध्ये. सीमा पार येतोय षटकार.
या गावचे सन्माननीय प्रदीपदादा पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बक्षीस वितरण कार्यक्रम आपण सुरू करण्या अगोदर दोन्ही संघांना नम्र विनंती करूया की आपण समोर येऊन बसायचं आहे, तेव्हाच बक्षीस वितरण कार्यक्रम आपण सुरू करणार आहोत. टीम स्वराज स्पोर्ट कवा टीमचे कॅप्टन आपली संपूर्ण टीम घेऊन यायचं आहे. न्यू संघर्ष मिटपाडा टीमचे कॅप्टन निकलेश आपण आपली टीम घेऊन समोर यायचं. VIP डाईज समोर आपण बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू करणार आहोत. आनंदजी गायकवाड आपण आमच्यासोबत जोडायचं आहे. आपण पाहुण्यांचं स्वागत सन्मान देखील आपण करणार आहोत या VIP डाईजवर. चला दोन्ही टीम आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. ऑर्गनाइज कमिटी VN ग्रुप जो आहे त्या सर्वांनी एकत्र व्हायचं आहे. समोर सर्वांनी उभं राहायचं आहे.